पुन्हा एकदा स्वागत आणि ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि रोड शो साठी नाशिककरांनी आता मोठी गर्दी केलेली आहे। नाशिककरांमध्ये मोठा उत्साह देखील पाहायला मिळतोय। ही आताची महत्त्वाची मोठी अपडेट आपण सध्या पाहतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आता दाखल झालेले आहेत। नाशिककरांमध्ये मोठा उत्साह आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंतचा रोड शो होणार आहे आणि या रोड शो साठी सुद्धा नाशिककरांनी मोठी गर्दी केलेली आहे। पंतप्रधान मोदींना घेऊन जे विमान आहे ते दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हेलिपॅडवर देखील त्यांचं आगमन झाल्याच्या नंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे। आपण पाहतो आहोत ही छायाचित्र सध्याची पंतप्रधानांचं आगमन झाल्यानंतरची ही विमानातून बाहेर पडतानाची छायाचित्र। मोठा उत्साह सध्या नाशिककरांमध्ये पाहायला मिळतोय कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत। नाशिक नगरी खरं तर सज्ज झालेली होती पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने आणि आपण ही 2 दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। हेलिकॉप्टरमधून पंतप्रधानांचं आगमन होतानाची दृश्य आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे आपल्याला दिसतात। तर ज्यावेळेला पंतप्रधान विमानातून बाहेर पडलेले होते त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यावेळेसची छायाचित्र जी आहेत ती स्क्रीनच्या डावीकडे आपण पाहतो आहोत। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील होणार आहे आणि या रोड शो साठी म्हणून मोठ्या संख्येने नाशिककर गर्दी करून आहेत। रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाल्याची दृश्य आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी आपल्याला सकाळपासून दाखवलेली होती। ढोल ताशा पथक देखील आहे। जय्यत आणि जोरदार अशी स्वागताची तयारी करण्यात आलेली होती पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या आगमनाच्या अनुषंगाने। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर। गोविंद, पंतप्रधान नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते, अपडेट नेमकी काय याबद्दलची? आहे आणि तिथून ते आता हेलिपॅडवर जे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे तर मैदानावर ते हेलिकॉप्टरने येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी अगदी सुरुवातीला राज्यातील महत्त्वाचे अधिकारी त्याचबरोबर नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या डीजी सुद्धा होत्या आणि आता त्यांच्या स्वागतासाठी जी गाडी तयार करण्यात आली होती, सज्ज करण्यात आली होती ती आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते आहे। थोड्याच वेळात याच गाडीमधनं ते त्यांचा जो रोड शो आहे तो होईल आणि या रोड शो दरम्यान जे नागरिक आहेत, या वेगवेगळे कलापथक आहेत ते सगळे इथे दाखल झालेले आहेत। हजारोंच्या संख्येने नागरिक असतील, महिला असतील, तरुणी असतील हे इथे त्यांच्या स्वागतासाठी थांबलेत आणि मिरची चौक ते स्वामी मंदिर जे आहे तिथपर्यंत हा 1200 मीटरचा संपूर्ण रोड शो त्यांचा होणार आहे। अगदी काही क्षणातच आदरातिथ्य झाल्यानंतर एका जे पुष्प आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्या पुष्पाने सजवलेल्या वाहनातून मोदींचा हा रोड शो असेल आणि ते या सगळ्या नागरिकांना जी सगळी गर्दी दिसते आहे अभिवादन करत पुढील ठिकाणी जाणार आहेत। अर्थातच हा सगळा अर्थाने महत्त्वाचा असलेला त्यांचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये काळाराम मंदिरामध्ये ते श्रीरामाचं दर्शन तर घेतीलच, मात्र त्याचबरोबर आज जो 12 जानेवारी युवक दिन म्हणून आपण देशभरात साजरा करतो स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्याच युवकांचं 27वे राष्ट्रीय संमेलन आहे आणि
त्या महोत्सवाचं उद्घाटन सुद्धा नरेंद्र मोदी करणार आहेत. अजिंक्य, आपण बघतोय ही सगळी जी दृश्य आहेत त्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या ज्या कला आहेत, कला पथकं आहेत ग्रामीण भागातली ती इथे सादर केली जात आहेत. त्यामुळं जे उत्साह आहे या सगळ्यांचा तो अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. अगदी काही मिनिटातच याच रस्त्यावरनं जे आहेत मोदींचा रोड शो सुरू होईल आणि आपण बघतो की पलीकडचा जो सगळा रोड आहे तो त्यांच्या रोड शो साठी मोकळा ठेवण्यात आलेला आहे. जी इथून काही अंतरावर असलेली जी एक गाडी आहे तिला फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि त्याच गाडीमध्ये बसून थोड्याच वेळात नरेंद्र मोदी या ठिकाणाहून रोड शोद्वारे या सगळ्या नागरिकांना अभिवादन करतील. अजिंक्य, ही सगळी जी दृश्य आहेत आता आपण बघतोय की त्यांच्या ताफ्यातील अत्यंत महत्वाचा एसपीजी जो ताफा एसपीजींचा जो कमांडरचा जो ताफा आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकतोय. तो मोदींच्या या रोड शोच्या समोर असतो आणि त्याचीच ही सगळी दृश्य आहेत ती आपण बघतो आहोत. आपण बघतोय की थोड्याच वेळात याच रोडवरनं नरेंद्र मोदी जे आहेत ते अभिवादन करतायत. आपण दृश्यांमध्ये अजिंक्य बघतोय की त्यांच्या ताफ्यातील अत्यंत महत्वपूर्ण कमांडोची जी वाहन आहे जे सगळ्यात समोर असतं ते या निमित्तानं इथे पुढे आलेलं आहे. त्यांच्या ताफ्यातील दुसरी जी महत्वपूर्ण वाहनं आहेत ती सुद्धा आपण या सगळ्या दृश्यांमध्ये पाहतो आहोत आणि अगदी काही क्षणातच नरेंद्र मोदी फुलांनी सजवलेल्या या गाडीमध्ये आरूढ होत आहेत. त्याचबरोबर जे सगळा जो त्यांच्या स्वागतासाठी हा नागरिकांचा मेळा आहे तो इथे जमलेला आहे. भगवमय वातावरण आहे. अगदी रामांच्या घोषणा देत प्रभू श्रीरामांचा जयघोष करत त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली घोषणा देत ही सगळी मंडळी जी आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आतुर झालेले आहेत. प्रत्येकांच्या हातात जो मोबाईल आहे त्याचबरोबर प्रत्येकांच्या हातामध्ये पुष्प आहेत त्यांच्यावर पुष्पांची उधळण केली जाणार आहे आणि आपण जसं दृश्यांमध्ये बघतोय की अगदी काही क्षणामध्ये जो एक ताफा थांबलेला आहे त्या ताफ्याच्या मधोमध जे वाहन उभं आहे जे फुलांनी सजवलेलं आहे त्या वाहनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरूढ झालेले आहेत. काही क्षणातच जो ताफा आहे तो पुढे सरकताना दिसतो आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी हा जो सगळा लवाजमा आहे इथे जी सगळी मंडळी आलेली आहेत ती हातात पुष्प घेऊन थांबलेली आहेत. आपण बघतोय आता दृश्यांमध्ये थेट या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी या पुष्प आणि आच्छादलेल्या वाहनामध्ये आरूढ झालेले आहेत. अतिशय महत्वपूर्ण नयनरम्य असे सगळे दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यात आधी इथे दाखवत आहोत. अत्यंत उत्साह आहे. मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते मंडळी आपल्याला दिसत आहेत. अत्यंत महत्वपूर्ण त्यांचा हा सगळा दौरा आहे. या निमित्तानं त्यांच्यावर जे पुष्पांची जी वृष्टी केली जाते त्यावरनं नागरिकांचा उत्साह सुद्धा किती शिगेला पोहोचलेला आहे हे आपल्या लक्षात येत असेल. प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी ते इथे आलेलेच आहेत. मात्र त्याचबरोबर युवा महोत्सवाचं देखील ते उद्घाटन करणार आहेत आणि या अर्थाने हा सगळा अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत हे या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं लागेल. देशाचे पंतप्रधान कणखर नेतृत्व त्यांचं स्वागत त्यांचा मुख्यमंत्री हे देखील त्यांच्या
या वाहनामध्ये आरूढ झालेले आहेत. तब्बल 1200 मीटरचा हा सगळा जो परिसर आहे याद्वारे हा क्षण टिपण्यासाठी हजारो ही सगळी मंडळी जी आहे ती इथे अगदी पहाटे 6 वाजल्यापासून थांबलेली होती आणि प्रत्येकाने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे आणि या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे नाशिकमध्ये आणि यापुढे जाऊन ते रामकुंडावर जातील, गोदा तीरावर जातील, ते जे स्नान करतील, काळाराम मंदिरात जातील, प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेतील, सभेला संबोधित करतील आणि युवा महोत्सवाचेही उद्घाटन करतील. तमाम युवकांना ते काय संदेश देतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागले. तत्पूर्वी हे दृश्य अत्यंत बोलकी आहेत. त्यांचं इतकं जोरदार पद्धतीनं जल्लोषात स्वागत जे केलंय नाशिककरांनी ना भूतो ना भविष्य आज सगळे जे दृश्य आहे आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून इथे या आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत. बरोबर आहे, आपण हे दृश्य पाहतो सध्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे. पंतप्रधानांच्या या रोड शो मध्ये त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील त्यांच्या वाहनामध्ये त्यांच्या सोबत या रोड शो मध्ये असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. नाशिककर खूप मोठ्या संख्येनं गर्दी करून रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं आहे आणि पंतप्रधानांचा हा रोड शो सुरू झालेला आहे.